नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. तुम्ही आरोग्य विभाग गट क व ड साठी अर्ज भरलेले होते. काही जणांचे निकालही लागलेले आहेत, काही जणांचे नियुक्त्याही झालेले आहेत. परंतु वेटिंग लिस्ट जी आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी विद्यार्थी निवड झालेले, जॉईन झालेले नाहीत, ज्यांनी जॉब सोडलेला आहे किंवा ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित झालेलं नाही, अशा ठिकाणी वेटिंगमधले विद्यार्थी घेतले जाणार आहेत. तर त्याच्याबद्दल मित्रांनो, ज्या वेटिंग लिस्ट ज्या आहेत आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती मित्रांनो लागणार आहेत. अजूनपर्यंत या ठिकाणी मित्रांनो वेबसाईटवरती लिस्ट आलेले नाहीत. परंतु मित्रांनो, खूप महत्त्वाचं एक अपडेट आजच्या तारखेचं प्रसिद्ध झालेलं आहे. हे परिपत्रक मित्रांनो भरपूर ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल. सर्व जे मित्रांनो या ठिकाणी आरोग्य विभागाचे या ठिकाणी विभाग आहेत त्यांना मित्रांनो पाठवण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष सूची प्रसिद्ध करून नियुक्ती संबंधी कार्यवाही करण्याबाबतच मित्रांनो आदेश देण्यात आलेले आहेत. तर बघा मित्रांनो, हे परिपत्रक आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देतोय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, या ठिकाणी पाहू शकता. ह्याच्यामध्ये मित्रांनो तुमची जी प्रतीक्षा यादी आहे गट क व ड ची, त्याबद्दलची अतिशय इम्पॉर्टंट न्यूज आहे मित्रांनो. तर या परिपत्रकानुसार जर कार्यवाही झाली मित्रांनो, तर आज किंवा उद्याच तुमच्या वेटिंग लिस्ट लागू शकतात. तर डिटेलमध्ये बघूयात मित्रांनो काय म्हटलं याच्यामध्ये पहा. शासन संदर्भाधीन पत्राने प्रतीक्षा सूची तयार करण्याच्या कार्यपद्धतीबाबत दिलेल्या सूचनांनुसार सर्व नियुक्ती प्राधिकारी यांची मित्रांनो आपल्याला माहिती असेल 5/4/2024 रोजी एक बैठक झाली होती. त्याच्यावरती व्हिडिओ देखील बनवला होता आपण. तर सदरील बैठकीमध्ये मित्रांनो जी प्रतीक्षा सूची तयार करण्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच या कार्यालयाचे दिनांक 19/4/2024 रोजीच्या पत्राने सदरील बैठकीमधील जे इतिवृत्त आहे, म्हणजे बैठकीमध्ये काय निर्णय वगैरे झाले, काय काय झालं ते, त्याबाबत पुढील कार्यवाही करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकारी म्हणजे सर्व जिल्ह्याचे असतील किंवा विभागाचे असतील त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्याच्यावरती आपण व्हिडिओ देखील बनवलं होतं मित्रांनो की प्रतीक्षा यादी तुमची कशी लागणार आहे. तर बघा, दिनांक 27 ते 29 मे 2024 या कालावधीमध्ये मित्रांनो सर्व उपसंचालक, परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख जे आहे त्यांच्याकडील गट क व ड संवर्गाची प्रतीक्षा सूची तयार करण्यासंदर्भात पुनश्च आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो 5/6/2024 रोजी म्हणजे 5 जून 2024 रोजी प्रतीक्षा सूची संदर्भात मित्रांनो व्हीसीद्वारे या ठिकाणी पुनश्च आढावा घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी व्हीसीद्वारे बैठक देखील घेण्यात आलेली आहे मित्रांनो, त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. तर प्रतीक्षा सूची संदर्भात खालीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे आदेशच आता मित्रांनो देण्यात आलेले आहेत. हे कुणाला देण्यात आलेले आहेत या ठिकाणी पहा. सहसंचालक आरोग्य सेवा असेल, मुंबई असेल, मुंबई अंतर्गत मित्रांनो जेवढे जिल्हे येतात त्या सर्व आरोग्य विभागामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी अर्ज केले त्या संदर्भात पुणे असेल. त्यानंतर मित्रांनो उपसंचालक मंडळ जे असतील संपूर्ण महाराष्ट्रामधले, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जे असतात मित्रांनो तेथील सर्व असेल, गट क व ड च्या सर्व ठिकाणी जागा होत्या मित्रांनो. तर त्या सर्वांना या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तर यानुसार मित्रांनो जर कार्यवाही केली तर पहा तुमची या ठिकाणी यादी कधी लागेल मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या. सर्व उपसंचालक, परिमंडळे व कार्यक्रम प्रमुख दिनांक 10/6/2024 रोजी सायंकाळपर्यंत प्रत्येक पदांची प्रत्यक्ष सूची अंतिम करून त्यांची सही शिक्क्यानिशी PDF कॉपी सादर करण्यात यावी. तर बघा मित्रांनो, त्यांना ही जी यादी तयार करण्याचं काम जे आहे मित्रांनो आज या ठिकाणी 10 जूनपर्यंत या ठिकाणी लास्ट देण्यात आलेलं आहे. म्हणजे ही कुठं सादर करायची तर आरोग्य विभागाकडे, जिथं मेन रिक्रुटमेंट सेक्शन आहे, जिथून ही पदभरती होणार आहे तिथं मित्रांनो PDF स्वरूपामध्ये जी अंतिम या ठिकाणी मित्रांनो वेटिंग लिस्ट आहे ते सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. आज लास्ट डेट आहे त्याचा. तर प्रत्यक्ष सूची अंतिम झाल्यानंतर त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर 10/6/2024 पासून प्रसिद्धीस देण्यात यावे. म्हणजे मित्रांनो आजपासून या ठिकाणी वेटिंग लिस्ट वेबसाईट जी आहे मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याची आरोग्य विभागाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती प्रसिद्धीस देण्यात यावं असं सांगण्यात आलेलं मित्रांनो. म्हणजे आजपासून दिलं तरी चालेल. मग त्यांना मित्रांनो आता जशी त्या कार्यालयाची यादी मित्रांनो तयार होईल, वेटिंग लिस्ट तयार होईल, तसे ते आजपासून मित्रांनो प्रसिद्ध करायला सुरुवात करतील. परंतु अजूनपर्यंत तरी ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं नाही. म्हणजे जेवढ्या विभागाचे तयार होतील, मे बी मित्रांनो तयार झालेले नसतील, मग त्यांच्या जशा तयार होतील तशा मित्रांनो त्यांना आता ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी प्रसिद्ध करायला सांगण्यात आलेलं आहे. तर ह्या आदेशानुसार जर मित्रांनो त्यांनी त्यानुसार जर तयार केल्या तर मग आजपासूनच ते देऊ शकतात. परंतु मित्रांनो आज नाही आल्या तर ह्या आठवड्यामध्ये तुमच्या याद्या 100% या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकतात मित्रांनो. ह्या परिपत्रकावरनं तुम्हाला सांगतोय मी ह्याच्यावरनं, कारण की मित्रांनो अजूनपर्यंत ऑफिशियल वेबसाईट कुठलीही माहिती आलेली नाही किंवा वेटिंग लिस्ट जी आहे ती लागलेली नाही. परंतु या परिपत्रकानुसार जर आले तर या आठवड्यामध्ये तुम्हाला ही खुशखबरी भेटू शकते. वेटिंगची लिस्ट मित्रांनो तुमच्या लागू शकतात.
या ठिकाणी त्यांनी मात्र तात्काळ याच्यावरती कार्यवाही करावी असे आदेशच या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. परंतु यानुसार जर झालं तर आजपासून तुमच्या लिस्ट लागू शकतात मित्रांनो. विभागाच्या वेबसाईटवरती मी सतत चेक करत राहतोय, जशी मित्रांनो त्या ठिकाणी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. त्यानंतर तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलं की प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत मित्रांनो 10 जून 2024 ते 22/6/2024 पर्यंत पूर्ण करण्याची खबरदारी घेण्यात यावी. तर बघा आता यांना एक टाईम दिलेला आहे मित्रांनो. टाईमनुसार कुठलंच काम तर होत नाही. आपल्याला माहीत असेल जर यानुसार झालं तर तुमचं 22/6 पर्यंतच मित्रांनो या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. जर यानुसार झालं तर मित्रांनो प्रत्येक मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एकाच दिवशी आधार बायोमेट्रिकद्वारे फोटो व अंगठा पडताळणीकरिता नियोजन करून ते TCS यांना मित्रांनो कळवण्यात यावे व नियोजनानुसार आधार बायोमेट्रिक तपासणी करून घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्तीची कार्यवाही करावी. नियुक्ती आदेश देण्यापूर्वी संपूर्ण कार्यवाही 22/6/2024 पर्यंत अखेरपर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी. तर बघा मित्रांनो हे अंतर्गत त्यांच्या या ठिकाणी हे काम करण्यासाठी त्यांनी नियोजन केलेलं आहे या परिपत्रकानुसार. परंतु यानुसार जर झालं तर आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो की या ठिकाणी कार्यवाही जी आहे मित्रांनो तुमची वेटिंग लिस्ट करण्यासाठीची ती पूर्णत्वास या ठिकाणी झालेली आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. कधीही लिस्ट लागू शकतात. ठीक आहे मित्रांनो, ही एक तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे फक्त. परंतु वेटिंग लिस्ट लागली की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. 22/6 पर्यंत पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे. TCS कडनं बायोमेट्रिक्स असेल किंवा इतर गोष्टी. त्यानंतर 5 नंबरचा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. सद्यस्थितीमध्ये आपल्याला माहीत असेल, तुम्हालाही माहीत असेल, मुंबई, ठाणे, नाशिक पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता या ठिकाणी अंमलात आलेली आहे. मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक किंवा मित्रांनो कोकण असेल त्या ठिकाणी मित्रांनो. तर या व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांचे नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे जिथे आचारसंहिता आहे मित्रांनो तिथे या ठिकाणी थोडीशी म्हणजे वेटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. कारण की आचारसंहितेमध्ये आपल्याला माहिती असेल नियुक्त्या देता येत नाहीत मित्रांनो. त्यांनी देखील या ठिकाणी तेच सांगितले की हे जे आहे या ठिकाणी मंडळ जे आहेत किंवा जे आरोग्य विभाग आहेत त्या ठिकाणचे ते उर्वरित मित्रांनो म्हणजे त्या व्यतिरिक्त उर्वरित जेवढे पण असतील महाराष्ट्रामधील सर्व त्या ठिकाणची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर खूप महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. यानुसार जर प्रक्रिया झाली या परिपत्रकानुसार तर आजपासून सायंकाळपासून म्हणजे रात्रीमध्ये देखील तुमच्या लिस्ट येऊ शकतात किंवा उद्या देखील मित्रांनो येऊ शकतात. परंतु मित्रांनो लिस्ट तुमच्या 100% येणार आहेत. कारण की ऑलरेडी याच्या अगोदर देखील आपण भरपूर सारी परिपत्रकं बघितलेली आहेत याच्यावरती. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो आता कार्यवाही पूर्ण झालेली असावी कारण की आचारसंहिता देखील आता संपलेली आहे. तर मित्रांनो जशा आता लिस्ट लागतील तशी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर माहिती शेअर केली जाईल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. याच्यावरती तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.